उद्धारा जगतधारा देई सर्वासावर सर्वानुसंधान चित्तरहो निरंतर काम क्रोधादिक थारा मिळो न अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडविहा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथ हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु पै माऊली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जी वरद प्रार्थना म्हणतो ही वरद प्रार्थना म्हणताना मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता हे जे मागणं मागतो कारण मागणं ह्यासाठीच मागायचं असतं की मी आणि माझं हे प्रत्येक जन्माला आलेल्या प्राण्याच्या ठिकाणी असतं. फक्त मनुष्य प्राणी म्हणत नाही, सर्व प्राणी प्रत्येकाचं जीवन मी आणि माझे मध्ये अडकलेलं आहे. आता प्राणी मात्रांना कळत नाही पण मनुष्य प्राण्याला बुद्धी म्हणजे हे अतींद्रिय दिलेलं आहे आणि ही जी अतींद्रिय दिलेलं आहे त्याचा जर वापर केला तर एक आपल्याला लक्षात येतं की माणसालाही मी माझं कशामुळे आहे तर त्याचं सगळं कारण म्हणजे स्वतःच्याकडे असलेला त्याचा जो देहभाव आहे हा देहभाव त्याला कारणीभूत आहे. देहभाव म्हणजे काय प्रत्येकाला आपलं जे जीवन वाटतं की मी आणि माझं यातच त्याचं सगळं जीवन असतं आणि याचं त्याचं जीवन जे असतं त्यामुळे सगळं म्हणजे अगदी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मी माझं सुटत नाही माणसाचं आणि त्यालाच आपण अहंकार म्हणतो. म्हणजे देहभाव मी देह आहे हा प्रत्येकाकडे तो भाव असतो. अर्थात जीवन जगण्यासाठी ती खूप आवश्यक असलेला तो भाव आहे. जर तो भाव नसेल तर माणूस जीवन जगू शकत नाही. म्हणून मी माझं ही उपजत
असा भाव तिथे निर्माण झाला, निर्माण होतो प्रत्येक ठिकाणी. पण ह्या मी माझेपणाचं एकावेळेला हा जो फायदा आहे की जीवन जगण्यासाठी उपयुक्त आहे, पण त्याच वेळेला मी माझं जितकं वाढत जातं त्या वाढण्यातून अधिक अधिक एकमेकाबद्दल जो वादविवाद आहे किंवा द्वेष मत्सर आहे किंवा राग लोभ मोह मद मत्सर हे जे विकार आहेत ते यातून निर्माण होतात. आणि त्या निर्माण होण्यातूनच मानवी जीवनामध्ये दुःख निर्माण होतं. म्हणजे एका बाजूने मी माझं हे जगण्याला आवश्यक आहे आणि दुसऱ्या बाजूने हे जगणं दुःखदायक होण्याचं कारण सुद्धा मी माझंच आहे. आपण बघा सगळी भांडण तंटे कोर्ट कचेऱ्या लढाया हे सगळं कशासाठी होतं? मी आणि माझे याच्यातून होतं. लक्षात घ्या की जितकं मी माझं माणसाच्या ठिकाणी तीव्र होत जातं तेवढं तो अहंकार मोठा होत जातो आणि त्या अहंकारातूनच आपापसात विकारातून जे द्वैत भाव किंवा भांडण तंटे जे होतात त्याचं खरं कारण मी माझं असतं. म्हणजे अगदी कुटुंबामध्ये सुद्धा आपल्याला जे वारसा हक्क मलाच मिळालं पाहिजे याच्यावर वाद आहेत. वारसा हक्काचे जे वाद आपण म्हणतो कोर्टात जातात सगळं जातात, तर खरं कारण काय? मी माझं प्रत्येकाकडे. तर हे मी माझं जर आपल्याला एकावरून जीवन जगण्याचं आवश्यक आहे बघा, ते नसेल तर आपण देहाची काळजीच घेऊ शकत नाही. जर लहान मूल पण आपल्या देहाचं काळजी घेतात, ते पडायची भीती अशी जपून जपून ते चालायला लागलं की चालायला ते अगदी घाबरत घाबरत चालतं, कारण त्याला आपल्या देहाला काही इजा होता कामा नये. म्हणजे जगण्याची जी उपजत वृत्ती आहे ती मी माझं आहे. म्हणजे त्याला आधी मी माझं आपण आई वडील शिकवतात. खरं म्हणजे उपजत असतं मी देह आहे आणि मला हवं इथपर्यंत माहिती असतं, पण जसजसं ते मोठं होत जातं त्या आई वडिलांच्या आजूबाजूच्या लोकांशी जो संबंध जो येतो आणि त्याच्यातून हे मी माझं आपलं अधिक अधिक वाढत जातं आणि त्या वाढण्यातूनच दुःखाला कारणीभूत मी माझं आहे. परत म्हणजे अगदी पती पत्नी असो, भाऊ बहीण असो, आई वडील असो, आई मुलगा असो, मुलगी असो, ही सगळी नाती गोती जी आपण म्हणतो ती मी माझे ह्याच्यातून होत असतं. आणि ह्या मी माझेपणातून जे होतं म्हणून हे मी माझं आपल्याला दूर करता आलं पाहिजे. लक्षात घ्या, मी माझं जोपर्यंत दूर करता येणार नाही, मी माझं जोपर्यंत दूर करता येणार नाही तोपर्यंत मानवी जीवनामध्ये सुख शांती समाधान नांदता येणार नाही. लक्षात घ्या की इथे शांती सुख समाधान आणि आनंदाने जर जीवन जगायचं असेल तर आपलं मी माझं विरळ झालं पाहिजे. संपूर्ण गेलं पाहिजे असं म्हणता येत नाही. विरळ होणं म्हणजे अत्यंत नाममात्र. आणि ज्यांच्याकडे हे अत्यंत नाममात्र असतं त्यांना संत म्हणतात. बाकीचे लोक जे आहेत इतर ते जीवभावातून जीवन जगत असतात. म्हणजेच मी आणि माझं ह्याच्यातूनच जीवन जगतात. लक्षात घ्या. आणि म्हणजे दूर व्हायला हवं असं आपण म्हणतो की परमार्थ सगळा जो परमार्थाचं शास्त्र आहे त्याचा हेतूच हा आहे की प्रत्येक माणसाकडे म्हणजे जो परमार्थ करतो त्याच्याकडे साधकाकडे मी माझं कमी झालं पाहिजे. पण गंमत अशी होते की जसं जसं ज्ञान मिळत जातं आणि त्या ज्ञानातून मी माझं जायला पाहिजे त्यावेळी तुम्ही माझं वाढतं. मी माझा हा भस्मासूर आहे. खरं सांगायचं बैकावचं की भस्मामधून तो असुर जागृत झाला ना असं म्हणतो. आणि त्या असुर वृत्ती जी वाढते ती मी माझेपणातून वाढते. अगदी भस्मासूर सुद्धा
मीच जिवंत राहिलं पाहिजे आणि मला सगळे घाबरत जीवन जगायला पाहिजे म्हणून तो सर्वांच्या डोक्यावर हात ठेवत गेला ना. लक्षात घ्या. शेवटी ज्याने अगदी वर दिला त्याच्याही डोक्यावर हात ठेवायला लागला. म्हणजे शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला शंकर पडायला लागला. अरे डोक्यावर हात ठेवेल म्हणून. पण मी माझं पण जे आहे ना ते असं आहे की मी माझं पण एका बाजूने फार थोड्यासाठी गोष्टीसाठी उपयुक्त आहे, पण दुसऱ्या बाजूने ते अतिशय आपल्याला जीवनात दुःख निर्माण करण्यासाठी आहे. आणि हे जे दुःख निर्माण होतं ह्याचं कारणच मी माझं आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. लक्षात ठेवा. पण हे दूर कसं करायचं हा प्रश्न येतो. तर दूर करण्यासाठी पहिली एक गोष्ट लक्षात आहे, मी माझं हे अंतर्मनातून निर्माण झालेला भाव आहे. अंतर्मनात. आणि अंतर्मनातून दूर होणं कठीण आहे. आणि त्यामुळे त्या अंतर्मनामध्येच ऑपरेशन व्हावं लागतं. वरवर किती जरी सांगितलं हे माझं नाही तुझं आहे तुझं आहे सांगितलं तरी ज्यावेळेस वेळ येते तर ते माझंच असतं. कळलं ना. किती आपण म्हणतो हे सगळे वादविवाद कुठे असतात तिथेच असतात. आणि म्हणून मी माझं समजण्यासाठी नेमकं काय लक्षात आलं पाहिजे तर इथे परमार्थाचं सार येतं की इथे मी म्हणून जे देहापुरती मी हा जो भाव आपल्याकडे असतो आणि देहाच्या अपेक्षेत मला सगळं काही हवं असतं. सगळ्यांनी मान दिला पाहिजे, सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे, मी अतिशय चांगला आहे, मला सगळं कळतं, हे सगळं सगळं जे आहे ज्ञानाच्या अंगाने पण मला चांगलं कळतं वगैरे जे वाटतं ना माणसाला ते सुद्धा देहभावात आहे. मी म्हटलं की मी देह हा मूळ स्वभाव आहे, आपला स्वभाव आहे. मी म्हटलं की मी म्हणजे देह, मी दुसरं काही भागच येत नाही. म्हणून मीच बाजूला करा असं संत सांगतो. बरोबर मी म्हणायचंच नाही. कारण मी म्हटलं की देह मी हा भाव येतो आणि देह मी म्हटलं की तिथे परत माझं सुरू होतं. मग ह्याच्यातून समजण्यासाठी हा देहभाव म्हणजे नेमकं काय कळलं पाहिजे. देहभाव म्हणजे देहाच्या अपेक्षेत किंवा देह म्हणजेच मी हा भाव म्हणजे देहापुरती हा मी संकुचित आहे आणि देहापुरती त्यालाच सुख हवं असतं. त्याला असं वाटत नाही दुसऱ्यांना सुख दुसरे सुखी व्हावेत. मी माझा अतिरेक जेव्हा आपण म्हणतो ना की जसं दुर्योधनाला मीच राजा झालो पाहिजे त्याला अजिबात वाटत नव्हतं की त्याने विनिष्ठ राजा झाला पाहिजे की दुसरं कोणी राजा झाले पाहिजे. नाही, मीच राजा पाहिजे की मलाच सगळं मिळालं पाहिजे. म्हणून अगदी 5 गावं जरी कृष्णाने सांगितलं 5 गावं दे पांडवांना बाकी काय देऊ नको तरी तुम्हाला सुईच्या अग्रावरती एवढी जमीन पण मी देणार नाही. ह्याचा अर्थ मी माझं जर अतिरेक कसा असं ते सांग. महायुद्ध जे झालं महाभारताचं ते मी माझेपणातूनच झालं. मलाच हवं ह्या भावातूनच दुर्योधन युद्धाला तयार झाला आणि शेवटी स्वतःचा नाश करून घेतला. लक्षात घ्या. मी माझं हे दुःखाला कारणीभूत ठरतं म्हणून मी माझं बाजूला करण्याचा पहिला प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी मी म्हणजे देह हा जो आपल्याकडे भाव आहे तो भाव आपल्याला बाजूला गेला पाहिजे. देह मी भाव बाजूला गेला तर सगळं आहे. नाही तर देह मी असतं त्यावेळेला एखादी किती पण मी चांगलं कार्य करत असेल अगदी मला वाटतं मी आधी चांगलं साधना करतो हे करतो ते करतो तरी सुद्धा आपल्याला आवडणारी एखादी व्यक्ती जर समोर आली ते मी माझं पटकन उभं राहतं आणि त्या व्यक्तीबद्दलचा जो आपल्याला जो द्वेष असतो मत्सर असतो तो दुसऱ्या पुढच्या तरी गोष्टीतून आपण ते बाहेर काढतो. हे सहज होतं कारण ते मी माझं जात नाही ते. म्हणून खूप सावध राहावं लागतं. इथे मी म्हणजे देव हे खरं नाही हे मनोमन पटलं पाहिजे. आता मनोमन कसं पटायचं त्या संत सांगतात देव म्हणजे तू नाही आहेस. कारण एका बाजून तू म्हणतो माझा देव की माझा हात माझा पाय माझे डोळे माझं कान हे सगळं कान बिन माझे म्हणतो म्हणजे हा माझं म्हणणारा मी वेगळा आहे हे न कळत आपण कबूल करतो तरी पण ते आपल्याला समजत नाही. परत शेवटी काय पायाला लागलं तरी नुसतं माझ्या पायाला लागलं एकदा एका जण बोल आणि दुसऱ्या मला लागलं म्हणतो. कळलं ना. जरा तब्येत बरी नाही हो माझी तब्येत बरी नाही म्हणजे कोणाची तब्येत बरी नाही खरी शरीराची तब्येत बरी नाही. पण इतकं अंतर्मन घट्ट झालेलं आहे शरीर म्हणजेच मी. त्यामुळे शरीराकडे वेगळेपणाने आपल्याला पाहता आलं पाहिजे. शरीरापेक्षा आपण वेगळे आहोत हे समजत नाही. त्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता असते की इथे शरीर मी म्हणायचं नाही तर शरीरापेक्षा मी वेगळा आहे. हा मी म्हणणारा वेगळा आहे.
लक्षात ठेवा. आता मी म्हणणार वेगळं का? कारण एक लक्षात ठेवायचं की हात, पाय, डोळे, कान, नाक, शरीराच्या असलेले अवयव ही सुंदरशी व्यवस्था आहे शरीराची. पण एखाद्याला डोळे नाहीत म्हणून तो जीवन जगू शकत नाही का? जीवन जगू शकतो, तर त्रास होईल डोळ्या पायाशिवाय. एखादा पांगळा आहे तो कधी जीवन जगू शकत नाही का? जीवन जगतो. म्हणजे पाय म्हणजे मी नाही, डोळा म्हणजे मी नाही, कान म्हणजे मी. एखादा बहीर आहे म्हणून कधी जीवन जगतो तरी तो मी असतोच, तिथं मी तयारच असतो ना. जे एखादा त्याला ऐकू येत नाही म्हणून तो का त्याला वाटतं का मी नाही म्हणून? नाही, मी आहे तिथं नेहमीच असतं, कारण तो देहभाव आपल्याकडे इतका घट्ट आहे. पण याच्यातून आपल्याला लक्षात ठेवलं की डोळे, कान, नाक ही एक व्यवस्था आहे, त्याला उपयुक्त आहे. पण त्याच्याशिवाय म्हणजे शरीराशिवाय मी म्हणणारी ही जी शक्ती आहे ती शक्ती मी आहे हे लक्षात आलं पाहिजे. ही शक्ती मी आहे लक्षात आल्याशिवाय आपल्याला मीपणातून सुटका होऊ शकत नाही. आता शक्ती मी आहे म्हणायला नेमकं काय? तर लक्षात ठेवायचं की हा देह सतत बदलतोय. आपण 5 वर्षाचे असताना, 10 वर्षाचे असताना देह बदलतोय, 15 वर्षाचे असताना परत देह बदलला, 16 वर्षांना परत देहात परिवर्तन होत जातं आणि ते कळतं आपल्याला. शरीर बदलतंय आपलं. लहान मुलं असतं, उंच होतं, धट्टकट्ट होतं, हे सगळं कळत असतं. आणि त्यामुळे हे शरीर आणि शरीरातून मी म्हणणारं हे ते तत्व आहे, 2 गोष्टी वेगळ्या आहेत. हे स्पष्ट कळलं पाहिजे. म्हणजे पहिलं कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. मग हा मी कोण असा प्रश्न पडतो. म्हणजे शरीर मी नाही म्हटलं तर मग मी म्हणणारं कोण आहे? तर हे मी म्हणणारं जे तत्व आहे ते मुळात अनंत स्वरूप आहे. म्हणजे आता गंमत अशी असते, मी कुठे आहे असं दाखवलं तर आपण छातीकडे हात दाखवतो, पण छातीकडे आहे काय? चामडी असते, मांस असतं, हाडं असतात, सगळं असतं. कळलं ना? म्हणजे त्वचेकडे पाहिलं म्हणजे मी छातीकडे हात लावले तर काय, तर मी तिथे नसतोच कोण. मग कुठेही हात लावा तिथे मी आहे का? तिथे मी नाही. म्हणजे शरीरात कुठेच मी दिसत नाही. परत बघा तुम्ही, मी म्हणून शरीराकडे पहा, काही दिसत नाही. पण हे आपल्याला स्वतःला समजून घेता आलं पाहिजे. साधक जो म्हणतो त्याने समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे कोणच नाही येते. शरीराच्या अपेक्षेत मी माझं करतो, हे खरं म्हणजे आपला भ्रम आहे. म्हणून सगळे जग हे भ्रमिष्ठ आहे असं जे म्हणतात की हा जग हा वेड्यांचा पसारा असं जे संत म्हणतात. कारण आहे कारण ह्या मी माझेपणातून जीवन जगतायत आणि त्यातून भांडण तंटे, त्यातून आपण जिंकलो तर जिंकलो म्हणतात. सगळं जे असतं ते मी माझेपणातून असतं आणि त्यामुळे तिथे कोणच नाही, तो मी आला कुठून असा प्रश्न पडतो. जाणणारं जे तत्व आहे, मी म्हणणारं काहीतरी जाणलं जातं ते मी म्हणतं. ते जाणणाऱ्या तत्वाला आपण जाणीव म्हणतो. एका जाणणारं तत्व. आणि हे जे जाणणारं तत्व आहे ते तत्व म्हणजे आपलं मूळ स्वरूप हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ह्या मीने मी कोण आहे ते मी मुळात असलेलं हे चैतन्य स्वरूप आहे हा भाव तिथे लक्षात. आणि हे चैतन्य स्वरूप ह्या देहातून कार्यरत आहे हे स्पष्ट कळलं पाहिजे. कळत नाही आपल्याला. आता कळण्यासाठी परत उदाहरण दिलं तर लक्षात येईल की आपण दुर्बिणीतून अगदी लांबच्या गोष्टी पाहत असतो आणि दुर्बीण बाजूला गेले तर परत लांबची गोष्ट दिसत नाही. किती लांबचे बारीक बारीक गोष्टी पण दुर्बीण लावले की आपल्या मोठ्या अगदी जवळ आल्यासारख्या दिसतात. पण जोपर्यंत दुर्बीण आहे तोपर्यंत दिसतात, दुर्बीण बाजूला गेले की दिसत नाही. तसं देह म्हणजे दुर्बीण हे जसं एक साधन आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, तसं देह सुद्धा आपलं हे इन्स्ट्रुमेंट आहे. आणि त्या इन्स्ट्रुमेंट मधून हे पाहणारं तत्व पाहता आहे हे व्यवस्थित समजून घेता आलं पाहिजे. प्रत्येकाने हे समजलं पाहिजे. नुसतं बोललं आणि झालं. बरेच लोक म्हणून हा आम्हाला माहिती आहे म्हणजे तू वागतो का तसा? नाही, पण तो मी माझं म्हणून वागतो, पण तरी पण आपल्याला ज्ञान आहे असं समजतो म्हणून त्याला म्हणतात नाही. शब्द ज्ञानाचा उपयोग नाही. तिथे मनापासून आपल्या स्वतःकडे पाहता आलं पाहिजे की हे मी म्हणणारं तत्व ह्या शरीरापेक्षा वेगळं आहे आणि ते शरीरातून पाहतं. लक्षात घ्या, शरीरातून ती शक्ती पाहते. म्हणजे शरीर इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे पाहणारं कुठे आहे? ते शरीराच्या पलीकडेच आहे. तो शरीराला व्यापून आहे आणि शरीराच्या पलीकडे व्यापून आहे. लक्षात घ्या. आता मी हा अदृश्य असं निराकार असं ते तत्व आहे.
म्हणजे आता उदाहरण दिलं की तुमच्या एक एक लक्षात येईल कसं मी म्हणतो. आता सूर्य जो आहे तर सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो. तर सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असलेली पोकळी आहे आणि त्या पोकळीमध्ये हा प्रकाशाचं स्वभाव असा आहे, स्वतः प्रकाश अदृश्य आहे आणि त्यामुळे सूर्यापासून चंद्रापर्यंत जाणारा प्रकाश अजिबात दिसत नाही. बघा, सूर्यापासून चंद्रापर्यंत दिसत अशी काय असं की हे दिसतं का आपल्याला? नाही दिसत. की अशी आपण जसं म्हणतो ना सूर्याचं किरण दिसतं असं म्हणतो. आपल्याला किरण का दिसतं? कारण हवेतली जी धूळ आहे त्या धुळेवरती तो प्रकाश जिथे पडतो तो प्रकाशित होतो. आणि आपण म्हणतो सूर्यकिरण आहे, तर सूर्यकिरण म्हणजे सूर्यकिरण असतो पण खरं असते तिथे धूळ. मग जिथे जिथे प्रकाश पडतो तिथे तो प्रकाश व्यापतो आणि तिथे त्याचं प्रगटीकरण होतं. म्हणून सूर्यापासून चंद्रापर्यंत जाणारा प्रकाश दिसत नाही अजिबात, पण चंद्रावर जेव्हा पडतो तेव्हा प्रगट होतो आणि त्याला म्हणतो अरे आपण तो चंद्र पाहिला. कारण तो दिसतो तो आपल्याला सूर्यप्रकाश दिसतो. तसं हे चैतन्य ज्या ज्या देहातून प्रगट होतं तिथे प्रगट होतं आणि मग म्हणतो तो मी आहे. मुळात तिथे मी नाही, तो त्याचा प्रकाश आहे. तो ती जाणीव रूपाने ते शरीराला व्यापून आहे आणि त्या व्यापल्यामुळे तिथे ते जिवंतपणा जो दिसतो तो म्हणजे आपला आत्मप्रकाश आहे. लक्षात घ्या, हा जो आत्मप्रकाश आहे आपला तो म्हणजे मी असं जे परमूळ म्हटलं ते आत्मप्रकाश कोणाचा? ह्या जाणणाऱ्या तत्वाचा प्रकाश आहे. जसं सूर्याचा चंद्रावर पडल्यानंतर चंद्र प्रकाशित होतो म्हणतो, चंद्रप्रकाश म्हणजे सूर्यच प्रकाशित करतो. तसं हे चैतन्य ह्या देहाला प्रकाशित करतं आणि त्याला म्हणतो आपण जिवंतपणा. म्हणून हे जे तत्व आहे हे तत्वच अनंत स्वरूप आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे, असा तो मी आहे. हे डोक्यात शिरायला जरा वेळ लागतो, प्रकाश पडत नाही. कळलं ना? तिथे ते सतत स्मरण पाहिजे की मी म्हणणारं तत्व हे त्याला वेदाने सांगितलं ते चैतन्य स्वरूप आहे. त्याला ब्रह्म म्हटलंय वेदामध्ये, संतांनी त्याला चैतन्य म्हटलंय. आपण त्याला जाणीव म्हणतो, जीवनविद्या त्याला जाणीव हा शब्द वापरतो. की हे जे जाणणारं तत्व, काही लोक त्याला आत्मतत्व, परमात्मा, हे सगळं जे आहे ते तत्वाला ज्याच्यामुळे देहाला जिवंतपणा येतो ते तत्व, ते ब्रह्म. ते ब्रह्म आहे. ब्रह्म आहे म्हणजे ते चैतन्य. चैतन्य म्हणजे ते जाणणारं तत्व आहे. आता ही ओळख सद्गुरू शिष्याला देतात की ही ओळख तू ते आहे तत्वम असी. असा याचा अर्थ काय? तत्व म्हणजे ते अनंत स्वरूप जे आहे तेच ह्या देहातून प्रगट आहे आणि ते तत्व ते मी. हे शिष्याला कळलं पाहिजे. पण ते इतकं सोपं नाही. म्हणजे नुसतं कळलं मी परत परिणाम होतो का? कळलं तरी ते वळायला त्याला भरपूर अभ्यास करावा लागतो. तत्व असे म्हटलं की सोपं आहे म्हणाला, पण ते आपल्या जीवनात आचरण करायला आपल्याला कळत नाही. असं का होतं? कारण अंतर्मनामध्ये मी देह आहे हा जीवभाव अत्यंत घट्ट आहे, अतिशय घट्ट. म्हणजे तो निघता निघणार नाही आणि तो निघता निघत नाही म्हणूनच गोंधळ आहे. म्हणून साधकाने प्रयत्न कसं करायचं असतं की हे तत्व ते मी असं जे सांगितलेलं आहे की ह्या तत्वालाच पाहायचं कसं? तर उपराट्या दृष्टीचे पाहणे. कसं सांगितलंय? जे समोर दिसतं ते पहा, पण पाहिल्यानंतर काय लक्षात घ्यायचं? हे जो पाहणार आहे त्याला लक्षात घ्या. तो मी पाहतो म्हणतो ते बाजूला करा आणि पाहणारं तत्व पाहत आहे ह्या भावात पहा. जर हे मी तिथे मी माझं आपलं बाजूला होईल. लक्षात द्या की सगळीकडे पाहताना आपलं प्रत्येक पाहणारं तत्व पाहत आहेत, माझं तुझं काय नाही. भांडण तरी संपतात ना. खरं सांगायचं कोण मोठा कोण छोटा काय नाही, कारण सगळ्यांकडे तेच पाहणारं तत्व आहे. आणि पाहणाऱ्या तत्वाच्या ठिकाणी ते पाहणं जर आपल्याला पक्का लक्षात आलं तर सगळं खरं. म्हणजे त्या साधकाला तो आनंदी आनंद असतो. त्याला कोणामध्ये राग नसतो, लोभ नसतो, मोह नसतो, मत नसतो, कोणी ऐकव न ऐकव. ते पाहणारं तत्व आहे आणि समोर पण त्याच पाहणारं तत्व तिथून पाहत आहे. म्हणून भलं होऊ दे म्हणून शांत बसता येतं. लक्षात घ्या. पण तरी सुद्धा ते सोपं होत नाही. का नाही? कारण परत देहभाव मध्ये मध्ये उफाळून वर येतो. लक्षात घ्या. म्हणजे समजा पती पत्नीमध्ये
एखाद्याने आपले अभ्यास करतोय, पती किंवा पत्नी दोघांपैकी एक कोणते चांगला अभ्यास झाला, एक जण अभ्यास करत नाही. जो अभ्यास करण्याचं काय त्याचे मी माझं चालू राहतात ना, कुटकुट कुटकुट कुटकुट. हा आधी शांत होतो, शांत ती व्यक्ती जी पुरुषाची चुकीची आहे कोणी शांत राहील, मग एक म्हणून बाहेर पडतं सगळं. मग त्याशिवाय बरंच वाटत नाही म्हणतो. शिकवलंच पाहिजे ना, सणसणीत शिकवलं सगळं बरं वाटत नाही म्हणतो. आणि हे मी माझं परत बाहेर पडतं. जेव्हा बाहेर पडतं तेव्हा हे सगळं त्याने सांभाळलं, ते सगळं घसरलं, गेलं सगळं परत पाण्यात. परत मग तुला अभ्यास केला पाहिजे, परत लक्षात ठेव. म्हणून घसरला आडवा होतोस, उभं राहायला परत तुला बराच वेळ लागतं, दुखतं, पाय दुखतं, कंबर दुखतंय, काही ना काहीतरी होतं ना, सरळ होईपर्यंत वेळ लागतो की नाही. तसं हा जो भाव आहे ना, त्या भावातून साधक घसरतो. बऱ्याच वेळेला असं होतं की आजूबाजूचे समजा शेजारी पाजारी आहेत, खूप त्रास देतात. आधी आपण असं करूया, तसं भलं उदय, हे उदय, ते उदय सगळं म्हणत असतो. पण तरी तो त्रास देतो म्हटल्यानंतर मग एक दिवस तो मी माझं सुरी तलवार बाहेर काढतो आणि हे सणसणीत काय बोलायचं बोलून बिलून मोकळा होतो. काही लोक बोलून मोकळे, कोणी हाणामारी करून मोकळे होतात. एक कारण काय, हा मी माझा म्हणजे म्हटलं ना, तो भस्मासूर आहे, तो पटकन जाणारा नाही. त्या भस्मासुराचं स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा त्याचं भस्म झालं. दुसरं कोणी त्याच्या डोक्यावर हात ठेवू शकत नाही, त्याचं भस्म होत नव्हतं. तसं मी माझं एखादं दुसरा भस्मासूर आहे, त्याने त्याच्याच डोक्यावर हात ठेवला पाहिजे. आणि त्याने त्याच्या डोक्यावर हात ठेवायला पाहिजे म्हणजे काय, परत लक्षात इथे मी माझं म्हणायचं नाही. मी माझं म्हटलं की अडकला तर मग ते वाढतच जाणार. म्हणून दुसऱ्या बाजूने आणखीन सोपा उपाय म्हणजे सद्गुरूंना शरण जाणं. कारण हे जरी कळलं की हे चैतन्य स्वरूप आहे आणि त्या चैतन्य स्वरूपातूनच आपलं पाहणं चालू आहे, ऐकणं चालू आहे, बोलणं चालू आहे, हे चिंतन करावं लागतं पुन्हा की आपलं खरं जीवन काय. खरं जीवन हे परमेश्वराचं म्हणजे ह्या चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे. माझं आणि तुझं जीवनच नाहीये. हे सगळं ते तत्व ह्या पद्धतीने प्रगट झालेलं आहे. ही जी परमेश्वरी शक्ती किंवा ज्याला आपण चैतन्य शक्ती म्हणतो ना, ती शक्ती मुळात अदृश्य अव्यक्त आहे. ती शक्तीच विविध रूपाने स्वतःला प्रगट करते, लक्षात ठेवा. आणि विविध रूपाने स्वतःला प्रगट करते. त्या प्रगटीकरणातून ह्या जीवनाचा हे सगळा मार्ग चाललेला आहे. सगळं जीवन, विश्वजीवन आहे ना, हे चैतन्य स्वरूपाचा आविष्कार आहे. म्हणून तिथे संत काय सांगतात, तिथे आपलं लक्ष नसतं. माझेपणाचे विस्तारे हे जगच नव्हे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी ते दही. की बीजचे झाले तरू अथवा भांगाराचे अलंकारू, तैसा मजैकाचा विस्तार ते जग. आता बघा त्यांनी स्पष्ट सांगितलं, पण आता इथे शब्द कळायला कठीण आहे. माझ्या विस्तारलेपणाचे निनाव, जो मी आहे, खरा मी म्हणजे कोण, हे चैतन्य स्वरूप जे निराकार आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे, अथांग आहे, अनंत आहे. म्हणजे बघा ते नुसते शब्दाने काही नाही कळत. काय कळलं, काही नाही कळत. अथांग आहे म्हणजे काय, त्याला एकच समर्पक म्हणजे थोडंसं जवळ नेणारं उदाहरण म्हणजे आकाशासारखं आहे. कारण ते तत्व आकाशालाही व्यापून आहे. आकाशालाही मर्यादा आहे इथे, पण त्या तत्वाला मर्यादा नाही. असं ते अमर्यादा आहे. तो मी, माझी आहे, तो मी माझं म्हणणारा. माझ्या विस्तारलेपणाचे म्हणजे हा जो अदृश्य अव्यक्त असलेलं चैतन्य स्वरूप विस्तारलं. माझ्या विस्तारलेपणाचे निनावे काय आहे, जगच नव्हे आगे. हे जग म्हणजेच मी आहे. जगरूपाने मी विस्तारलेलो आहे. म्हणजे हे चैतन्य स्वरूप जगाच्या अंगाने विस्तारलं. प्रत्येक देहाच्या अंगाने ते प्रगट झालेले आहे. जीवनविद्येच्या ज्ञानाप्रमाणे जर सांगितलं, माझ्या विस्तारलेपणाचे ज्ञान, हे विस्तारलेपण म्हणजे माझ्या विस्तारलेपणाचे व्यवस्थारूप विस्तार आहे. म्हणजे विशिष्ट नियमाने ते विस्तारलेलं जे विश्व आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. हे जगच नव्हे आगवे, ते वेगळं नाहीये. कसं वेगळं नाहीये, जैसे दूध मुराले स्वभावे तरी ते दही. आता हे विस्तारलेपणाचे 3 उदाहरणं आहेत. 3 उदाहरणाचा अर्थ समजून आपण आपला डायरेक्ट सांगून मोकळे होतो.
इथे दुधाचं दही होतं, पण दही म्हटल्यानंतर तिथे दुधाचं काहीच दिसत नाही. जे दुधाचा जो स्वभाव आहे, दुधाचे जे गुण आहेत ते दह्यामध्ये नाही. दह्यामध्ये सगळे गुण बदललेले दिसतात. दह्यामध्ये आंबटपणा आहे, आम्लपणा आहे, सगळं आहे. दुधामध्ये जे नाही ते तिथे आहे. तेव्हा अरे असं कसं झालं? दुधातूनच झालं. मग दोघांमध्ये साम्य काय? दुधामध्ये जी स्निग्धता आहे ती स्निग्धता दह्यामध्ये, हे त्यांच्यामध्ये खरं साम्य स्वरूपाच्या. पण दूध आणि दही एकत्र परत राहू शकत नाही. तुम्ही दही आणि दूध आणि दुधातून दही झालं, चला एकत्र करूया, तर काय होईल? परत दही होईल. दूध होणार नाही, दह्याचं दूध होऊ शकत नाही. तसं ही जी रूप निर्माण झाली तिथे ते अदृश्य अव्यक्त असलेले जे गुण आहेत ते प्रगट झाले देहामध्ये. ते संकुचित आहे, दृश्य आहे, आकाराला आलेला आहे, रंग आहे, रूप आहे, गुण. अरे हे कुठे तिकडे नाही, इकडे दिसतात. म्हणजे ज्ञानेश्वरांचं दृष्टांत जे देत आहे, जैसे दूध मुराले स्वभावी तरी देत, तसं हे जग वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दिसतं. मुळात जे आहे ते तसं दिसतच नाही, कळतच नाही. म्हणजे अशी एक हे विस्तार आहे. दुसरं म्हणाले बीज जे झाले तो म्हणजे एक एवढंच बी आणि त्याचा एवढा मोठा वृक्ष होतो. तसं हे तत्व काहीच दिसत नाही, कुठे काय कळत पण नाही, आहे की नाही ते सांगताही येत नाही. पण त्याच्यातून हे जगरूपाचा विस्तार आहे, जगरूपाने ते प्रकट झालेले. म्हणजे जसं वृक्ष बी मध्ये बघायला लागलं तर ते झाडं नसतात, आपला फांद्या नसतात, पानं नसतं, मुळं नसतात, काही नाही. ते बी तर बी नुसती. पण तीच बी जमिनीत पेरल्यानंतर तिला जरासं पाणी वगैरे मिळाल्यानंतर त्याच बी मधून मुळं निर्माण होतात, खोड निर्माण होतात, फांद्या निर्माण होतात, पानं निर्माण होतात, फळं निर्माण होतात, फुलं निर्माण, हे सगळं होतं. हे कसं होतं? तसंच ह्या जगामध्ये हे जे ऐश्वर पाहतो, विविधता म्हणजे ऐश्वर आहे त्या परमेश्वराचं. आणि ते अनेक पुन्हा 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 विविधतेने जे निर्माण होतं त्याला आपण म्हणतो समृद्धी. अधिक 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 जे निर्माण होतं त्याला आपण समृद्धी. तसं जैसे बीज जे झाले तर जसं बीज मोठा वृक्ष होतो, म्हणजे अगदी वडाचं झाड म्हणताना त्याची एवढीशी बी असते बघायला गेलं तर, आणि तेवढा प्रचंड वृक्ष कसा काय होऊ शकतो? तसं हे विश्व आकाराला आलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे हा व्यापक म्हणजे विश्व किती पद्धतीने प्रगट झालं आहे, विविध. म्हणजे एकाचे गुण दुसऱ्याला जुळत नाही, दुसऱ्या एकमेकांमध्ये एक व्यवस्था म्हणजे एक रूप दुसऱ्या रूपाला पूरक पोषक आहे, तर दुसऱ्या वेळेला तारक मारक आहे. म्हणजे जसा नाग आणि माणूस. नाग माणसाला तारक नाहीये, तो मारक आहे. आणि जरासं चावलं की हा गेला कावतो, कळलं की नाही? पण तरी सुद्धा नागाचं, म्हणून नागाचा द्वेष करायला नको, कारण तो त्याचा स्वभाव आहे, तो त्याचा तो गुण आहे. त्याला तुम्ही जंगलात ठेवा, तुझ्याकडून लांब ठेवा, काही त्रास होत नाही. म्हणजे हे जे विविधतेने पाहायला आलं की एक बीज तरूसारखं, म्हणजे तरूमध्ये जसं विविधतेने पानं, झाडं, फळं, फुलं सगळी जी निर्माण होतात, तसं विश्व बहरलेलं आहे. अथवा भांगाराचे अलंकार. आणखीन एक विचार की सोनं आणि सोन्याचे दागिने. भांगार म्हणजे सोनं आणि अलंकार म्हणजे दागिने. आता दागिन्यामध्ये सोन्याचा काही गुण बदलत नाही. जसा सोनं नुसतं सोनं असतं, त्याचा जर दागिना बनवला तर ते सोन्यासारखंच असतं. तसं संतांकडे जे आहे ते जे स्वरूप आहे ते सद्गुरू संत म्हणतात, तिथे तसे तसं ते प्रगट असतं. लक्षात घ्या. आता इथे महत्वाचं, जीवभावातून जी वागतात माणसं ते दह्यासारखे असतात. मारामारी करतायत, भांडण तंटे करतायत, ते दही आहे सगळं. जे अभ्यास करायला लागतात त्यावेळेला तो छोटासा अंश घेऊन सुद्धा त्यांच्या ठिकाणी तो ज्ञानाचा जसा जसं ते तरु उगवायला लागतं, वाढायला लागतो. ते साधक जे असतात अभ्यासू, ते ह्या बीजाचे झाले तरूसारखे असतात. आणि भांगाराचे अलंकार म्हणजे हे साधू संत असतात की ज्यांच्याकडे ते तत्वच ते मी असं म्हणून त्या भावात, म्हणजे चैतन्य भावातून त्यांचं जीवन चालतं, ते तसे असतात. म्हणून दृष्टांत कसं आहे, म्हणून माझे विस्तारलेपणाचे विधान हे जगचे नव्हे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी ते दही. अथवा भांगारात अथवा बीजचे झाले तरू अथवा भांगाराचे अलंकार हो, तैसा मज एकाचा विस्तार ते जग. म्हणून हे सगळं जग म्हणजे कोण आहे? तो मुळात स्वामी, म्हणजेच मी म्हणणारा जो आहे तो स्वामी आहे. स्वामी संतांनी म्हणत की तैसा, स्वामी म्हणताना
ब्रह्मांडाचा स्वामी म्हणतो. कसा ब्रह्मांडाचा स्वामी? वर्म हे जाणून शरणागत. की कसं सांगितलंय की तुझ्या सत्तेने सूर्यासी चालणे, वेदासी बोलणे, तुझ्या सत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी, वर्म हे जाणून शरण. कोण शरण आला? लक्षात घ्या, या शरण आल्याला कोण शरण येतो? ज्याला हे कळतं. की कळतं काय? की हे चैतन्य स्वरूप आहे. लक्षात घ्या. म्हणजे आपण दुसऱ्यांकडे तो चुकतो, हा चुकतो, हा बरोबर हे बघतो, आणि तो दुसरा कोण ना, तो आपणच असतो. ते आपण असतो हे बघायला लागलं की ते बघण्यामध्ये आपल्याला आनंद. जसा आपल्याला समजा आपल्या हातून कोणाला तरी एक फटका मारला, आता फटका आपण मारला तर आपल्याला काय वाटत नाही, पण कोणी आपल्याला मारला म्हटलं तर दुसरा म्हटलं की आपल्याला राग येतो. कळलं नाही की आपल्याकडनं काहीतरी चुकलं तरी आपण सांभाळून घेतो, दाखवत नाही चुकलं पण दुसरा चुकला, हा चुकला करत नसतो. आता हे दुसरा कोणच नसतो, ते एकच चैतन्य सर्व रूपारूपातून प्रगट आहे. त्यामुळे कोणाचा द्वेष करणार आणि कोणाचा मत्सर करायचा? आपणच आपला मत्सर करतो. खरं सांगायचं, एखाद्याचा द्वेष करतो आपण, मत्सर करतो. एखाद्याला आपल्याला आवडत नाही म्हणतो, तुलाच तू आवडत नाहीस असं जर सांगितलं तर नाही, मला मी आवडतो. कोण म्हणतं का मला मी आवडत नाही? असं कधी कोण म्हणतं का? जगातला कोणी माणूस म्हणणार नाही मी मला आवडत नाही, मी चांगलाच आहे, मी असा आहे, मी तसं आहे, दुसरेच बरोबर नाही, हा विचार असतो. पण इथे दुसरं कोणच नाहीये. ते एकच चैतन्य प्रत्येक रूपारूपातून जाणीव रूपाने प्रगट आहे. पण ते प्रगटी करताना कुठे ते दह्यासारखं आहे, कुठे ते तरूसारखं आहे, तर कुठे ते सोन्याच्या अलंकारासारखं आहे. आणि म्हणून आपल्याला सोन्याच्या अलंकारासारखं व्हायला हवं. लक्षात घ्या, परमात्मा म्हणजे माझं पण गेलं तर त्या सोन्याच्या अलंकारासारखे झळाळून उठा. माझं पण आहे तोपर्यंत दह्यासारखे असा. दह्याचं परिवर्तन होत नाही म्हणतो ना आपण, पण इथे ह्या जीवभावाचं परिवर्तन होऊ शकतं, ते म्हणजे अभ्यासातून. म्हणून इथे सद्गुरूंना शरण जाणं फार महत्वाचं असतं. आणि सर्व जीवन सद्गुरूंचं आहे हा भाव जितका साधकाच्या ठिकाणी प्रगट होतो तितकं त्याचं माझे पण कमी कमी होत जातं. सगळ्यात महत्वाचं इथे सोपा उपाय सांगतो. ज्ञानाच्या अंगाने हे कळलं तरी माझे पण कमी झालं, पण ते जाणं फार कठीण आहे. कारण आपल्याला आधार हवा असतो आपल्या जीवनामध्ये. किती नवीन गोष्टी शिकायची म्हटली तरी कोणीतरी शिकवावी लागते, आणि शिकवल्यानंतर त्या मार्गाने चालण्यासाठी परत कोणीतरी हात धरावा लागतो. आणि म्हणून इथे आपलं जीवन सद्गुरूंच्या हातात देता आलं पाहिजे. आणि या सद्गुरूंच्या हातात आपलं जीवन आहे, ज्याला म्हणतात समर्पण. माझं आणि मी हे बाजूला दूर होतं तेव्हा म्हणतात ते समर्पण असतं. आणि समर्पण होणं फार महत्वाचं असतं. मनापासून आधी आपण विचारातून समर्पण करावं लागतं की हे माझं जीवन नाही, हे आहे ते सगळं सद्गुरूंचं जीवन आहे. स्वतःलाच सांगत राहा की हे अंतर्मन मुरलं पाहिजे, की अंतर्मनामध्ये हे ज्ञान जोपर्यंत प्रगट होत नाही तोपर्यंत माझे पण दूर जाणार नाही. साधक जितका प्रयत्न केला तेव्हा त्याला कळतं की माझं पण किती चिवट आहे, चिकट आहे, निघता निघत नाही. पण ज्यावेळेस साधक पुन्हा 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 प्रयत्न करायला लागतो तेव्हा हळूहळू त्याच्यामध्ये बदल होतो. काही वेळा तो चांगला वागतो, पण माझं पण परत काय वर येतं, तर त्याला परत त्याच्यावर अभ्यास करत करत शांत राहावं लागतं. आणि म्हणून इथे सद्गुरू भक्ती फार आवश्यक करते. की सद्गुरू म्हणत असताना तो परमात्माच त्या देहातून मार्गदर्शन करतोय. कोणाला? ह्या जाणीवेला. ही जी जाणीव शरीरातून प्रवाहित आहे, जे मुळात चैतन्य स्वरूपाची ती जाणीव आहे, त्या जाणीवने आपण ते चैतन्य स्वरूप म्हणजे सद्गुरू स्वरूपाचे आहोत हा भाव असला पाहिजे. म्हणून सद्गुरू शिष्यामध्ये नातं काय असतं? नातं काहीच नसतं बघायला गेलं. पण नातं नसलं तरी सुद्धा सर्व नाती तिथे असतात. सर्व नाती म्हणजे ते सद्गुरू आई पण असतो, बाप पण असतो, भाऊ पण असतो, बहीण पण असतो, मित्र पण असतो, सर्व असतं. कारण सर्व भावातून आपल्याला त्यांना त्यांच्याशी एकरूप होणं आणि शरणागत होणं हा महत्त्वाचा मुद्दा. लक्षात. मग इथे सद्गुरूंना शरणागत होणं, सद्गुरूंच्या स्मरणात जीवन जगणं. सकाळी उठल्याबरोबर सद्गुरूंमुळेच उठलं, म्हणजे सद्गुरू म्हणजेच परमात्म तत्व, चैतन्य स्वरूप. जे दिसत नाही ते दिसतं, ते सद्गुरू रूपाने दिसतं. आणि त्यामुळे त्यांच्याशी एकरूप जितके आपण होत जाऊ तितकं आपला जो मीपणा असतो, माझं पण असतं, देहभाव असतो,
तो कमी 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 होत जातो. कमी कमी होणं एका दिवसात तो पटकन निघत नाही, लक्षात घ्या. म्हणून साक्षात्कार म्हणतात तो पटकन नाही होत. त्याला चैतन्य भाव जितका परिपक्व होत जाईल आणि त्या परिपक्वतेतून तो नम्र असेल. म्हणून जो साधक असतो त्याचं मीपणा कमी होण्याचं पहिलं लक्षण म्हणजे तो नम्र होतो सर्वांकडे. फक्त सद्गुरूंकडे नम्र असं नाही, तो सर्वांकडे त्याची वृत्ती नम्रतेची असते. त्याचा तो भावच असतो. नम्र का होतो? तो मी माझं बाजूला गेलं तर नम्रताच येणार. जितकं मी माझं कमी होतं तितकं तो साधक नम्र होत जातो आणि सर्वांशी आपलेपणाने वागायला लागतो. पण त्याची वृत्ती कशी असते की सर्वत्र एकच चैतन्य स्वरूप विविध रूपाने प्रगट आहे आणि त्या भावातून त्याला जीवन जगायचं असतं, लक्षात घ्या. म्हणून मी माझं बाजूला करण्यासाठी सद्गुरूंना शरण जाणं, सद्गुरूंशी संबंध जोडत राहणं, त्यांच्या सहवासात राहणं, सतत त्यांचं संग जोडून घेणं आणि त्यांचं प्रत्येक शब्द झेलत जाणं की त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे आपल्याला जीवन जगायचं. मी माझं म्हणून काहीच नाही, सर्व त्यांचं जीवन आहे, त्यांच्यामुळे मी जीवन जगतो, त्यांच्यासाठी जीवन जगतो, हे अखंड स्मरण असतं. प्रत्येक कृती करताना सद्गुरू स्मरणातून करता आली तर मी माझं आपोआप बाजूला होणार, लक्षात ठेवा. होणार म्हणजे ती भाव जितका दृढ परिपक्व होतो तितकं सगळं जीवन आनंदाने जगता येतं. पण माझे पण आलं की ते दुःख निर्माण होतं. म्हणून तिथे सर्व जीवन सद्गुरूंचं आहे आणि सद्गुरूंसाठी, सद्गुरूंमुळे, सद्गुरूंकरता जे जे आहे ते सद्गुरूच करता आहे अशी जेव्हा भावना येते तेव्हा तो साधक नम्र होतो. आणि नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता असा जो बोध आहे तिथे माझं पण कमी होतं. म्हणून सगळ्यांची हसून खेळून राहणारा साधक असतो. ज्याचं माझं पण जातो तो कसा असतो, सगळ्यांची हसून खेळून, समोरचा रागावला, चिडला, काही बोलला तर हा शांतपणे ते ऐकून घेतो. कारण तो नसतोच आहे, ते सगळं चैतन्य स्वरूप आहे हे जेव्हा त्याच्या लक्षात असतं तेव्हा तिथे आनंदी आनंद असतो. असं आनंदाने जर जीवन जगायचं असेल तर माझे पण दूर व्हायला पाहिजे आणि माझे पण दूर व्हायला पाहिजे तर सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. त्याशिवाय दुसरा उपाय नाही. सद्गुरू वाचवणी सापडे ना सोय, धरावे ते पाया आधी. आपणासारखे कधी तात्काळ नाही काळ वेळ त्याला. म्हणजे जोपर्यंत तुम्ही पाय धरायचा म्हणजे पाय न धरायचे आहेत, त्यांचं ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आहे, तेव्हा ते आपणासारखे कधी तात्काळ नाही काळ वेळ द्यावे. लोह परिसाची न साय उपमा, सद्गुरु महिमा अगाध. की लोहाचं सोनं होतं पण परीस होत नाही. पण सद्गुरूंना जो शरण जातो तो स्वतः सद्गुरुमय होऊन जातो आणि सद्गुरूंचा होऊन राहतो. आणि असं हे परिवर्तन साधायचं असेल तर एकच सोपा उपाय म्हणजे सद्गुरू भक्ती, ज्ञानपूर्वक भक्ती. त्याला परत लक्षात, सद्गुरू भक्ती ही ज्ञानपूर्वक पाहिजे. सद्गुरू हे चैतन्य स्वरूप आहेत आणि मी सुद्धा चैतन्य स्वरूप आहे. ह्या ज्ञानातून सद्गुरूंना शरण जातो आणि त्या ज्ञानातून जेव्हा आपण एकरूप होतो तेव्हा खऱ्या अर्थाने आनंदी आनंद असतो आणि आपल्या जीवनातली सगळी दुःख आपोआप दूर होतात. लक्षात ठेवा, आपोआप दूर होतात. कारण कोणतंही दुःख आपलं नसतंच. आपण आनंदाने जीवन जगण्यासाठीच आकाराला आलेलो आहोत हे लक्षात ठेवा. आणि हा असा आनंद सर्वांना मिळो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज.